व्ही डी सतीशन केरळच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव. ना मंत्रिपदाचा अनुभव, ना मोठ्या प्रशासकीय पदाची पार्श्वभूमी, ना राज्य काँग्रेसचं अध्यक्षपद, तरीही काँग्रेसनं थेट त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदासाठी विश्वास दाखवला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते रमेश चन्नीथाला आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मागे टाकत सतीशन यांचं नाव केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करण्यात आले. जे सतीशन आपल्या विद्यापीठाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, केरळ सरकारमध्ये कधी मंत्रीही झाले नाहीत आणि राज्य सरकारचे प्रमुखही बनले नाहीत, पण आता त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर बाजी मारली आहे. काँग्रेसमध्ये शांत राहून काम करणाऱ्या व्ही डी सतीशन यांच्या संघर्षाची संपूर्ण गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. केरळच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली तेव्हा केरळ ते दिल्लीच्या राजकारणात केवळ दोन नावं चर्चेत होती. पहिलं नाव म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नीथाला आणि दुसरं नाव होतं राहुल गांधींच्या विश्वासातील के.सी. वेणुगोपाल. वेणुगोपाल यांना दिल्लीतील नेतृत्वाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात होतं. अनेक आमदारही त्यांच्या बाजूने असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडं रमेश चन्नीथाला हे अनुभवी, संघटनात्मक ताकद असलेले आणि केरळच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असलेले नेते मानले जात होते. पण अचानक चित्र बदललं आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर अंतिम नाव समोर आलं, व्ही डी सतीशन. हे सतीशन जे विद्यार्थी संघटनांमध्ये अनेकदा पराभूत झाले, जे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, जे कधीही मंत्री झाले नाहीत आणि ज्यांना राज्य काँग्रेसचं अध्यक्षपदही मिळालं नाही, पण आज ते केरळचे मुख्यमंत्री होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मग प्रश्न असा आहे की नेमकं सतीशन यांच्यात असं काय आहे की ज्यामुळं काँग्रेसनं त्यांच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला आहे? त्यांचं उत्तर शोधायचं असेल तर सतीशन यांचा राजकीय प्रवास आपल्याला समजून घ्यावा लागेल. 31 मे 1964 केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील नेट्टूर गावात सतीशन यांचा जन्म झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या सतीशन यांनी अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. महाराजा कॉलेज आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची राजकीय ओळख तयार होऊ लागली. KSU म्हणजेच केरळ स्टुडंट युनियन आणि NSUI म्हणजेच नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांमधून त्यांनी काम सुरू केलं. ते भाषणात प्रभावी होते, अभ्यासू होते आणि संघटनात्मक कामातही पुढं होते. पण त्यांचा हा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय होता. ते केरळ स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरले. त्यानंतर युवक काँग्रेस अध्यक्षपदाची संधी हुकली. पक्षात सक्रिय असूनही त्यांना अनेक मोठ्या पदांपासून दूर ठेवण्यात आलं. तर एक काळ असा आला की त्यांनी राजकारणापासून दूर जाऊन वकिली क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. त्यांना उच्च न्यायालयात वकिली करत सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचायचं होतं, पण राजकारणानं त्यांना पुन्हा खिचून आणलं. 1996 केरळ विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि काँग्रेसनं त्यांना परवूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली, पण डाव्या पक्षाचे पी राजू यांच्याकडून त्यांचा काही मतांनी पराभव झाला. अनेक नेते अशा पराभवानंतर मागे हटतात, पण सतीशन तिथंच थांबले नाहीत. पुढची 5 वर्ष त्यांनी मतदारसंघात अक्षरशः झोकून देऊन काम केलं. लोकांशी थेट संपर्क वाढवला, स्थानिक प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवला आणि 2001च्या विधानसभा निवडणुकीत अखेर त्यांनी 5 वर्षांपूर्वी ज्या मतदारसंघात पराभव झाला होता त्याच परवूर मतदारसंघातून विजय मिळवला. तो फक्त एक विजय नव्हता, तर एका दीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात होती. 2001 नंतर सतीशन यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. 2006, 2011, 2016 आणि 2021 अशी सलग 6 वेळा त्यांनी विजय मिळवला. केरळमध्ये डाव्यांची लाट असो किंवा काँग्रेस विरोधी वातावरण, सतीशन मात्र आपल्या मतदारसंघात अजिंक्य राहिले. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचा जनसंपर्क. असं म्हटलं जातं की सतीशन हे केवळ राजकारणी नाहीत, तर लोकांशी भावनिक नातं जोडणारे नेते आहेत. विशेषतः महिला मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड असल्याचं बोललं जाते. त्यांच्या मतदारसंघात एखादी समस्या असो, सामाजिक प्रश्न असो किंवा एखाद्या कुटुंबाची अडचण, सतीशन थेट लोकांमध्ये दिसतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा राजकीय प्लस पॉईंट ठरला. पण राजकारणात केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. काँग्रेससारख्या पक्षात मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी संघटनात्मक कौशल्य आणि रणनीती ही महत्त्वाची असते आणि इथेच सतीशन यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2021च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा पराभव झाला. पक्षात निराशा होती, गटबाजी होती आणि नेतृत्वाबद्दल संभ्रम होता. तेव्हा काँग्रेस नेतृत्वानं एक मोठा निर्णय घेतला. ओमन चंडी आणि रमेश चन्नीथाला या 2 गटांच्या पलीकडे जाऊन नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला आणि सतीशन यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
हा निर्णय अनेक प्रस्थापित नेत्यांसाठी धक्कादायक होता, कारण सतीशन हे शांतपणे काम करणारे नेते म्हणून ओळखले जात होते. ते फार गाजावाजा करत नाहीत, पण जे बोलतात ते अभ्यासपूर्ण आणि आक्रमक असतं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. सौर घोटाळा, बारलाच प्रकरण, प्रशासनातील भ्रष्टाचार, अनेक मुद्द्यांवर त्यांनी डाव्या सरकारला अडचणीत आणलं. पण सतीशन यांची खरी ताकद होती त्यांची रणनीती. ते फक्त विधानसभेत भाषण करणारे नेते नव्हते, तर त्यांनी काँग्रेसची बूथ पातळीवरील संघटना मजबूत करण्यावर भर दिला. स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय केलं, तरुणांना जोडण्याचा प्रयत्न केला, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखली. त्यांनी पक्षातील अंतर्गत संघर्ष कमी करण्याचाही प्रयत्न केला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे आघाडीतील मित्रपक्षांशी असलेले संबंध. IUML म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीग सारख्या मित्रपक्षांशी त्यांनी सातत्यानं समन्वय ठेवला. ते फक्त काँग्रेसचे नेते म्हणून वागत नव्हते, तर संपूर्ण युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट या आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच मित्रपक्षांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. सतीशन यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राजकीय समज. निवडणुकाबाबतचे त्यांचे अंदाज अनेकदा अचूक ठरले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेली भाकितं खरी ठरली होती. यावेळी त्यांनी पिनरई विजयन सरकारमधील अनेक मंत्री पराभूत होतील असं सांगितलं होतं आणि तसंच घडलंही. म्हणजेच सतीशन केवळ भाषणबाज नेते नाहीत, तर जमिनीवरचं राजकारण समजणारे रणनीतिकार आहेत. काँग्रेस नेतृत्वानं हाच मुद्दा ओळखला. रमेश चन्नीथला यांच्याकडे अनुभव होता, KC वेणुगोपाल यांच्याकडे दिल्लीतील ताकद होती, पण सतीशन यांच्याकडे जनाधार, संघटन कौशल्य आणि नव्या पिढीला आकर्षित करण्याची क्षमता होती. काँग्रेसला केरळमध्ये फक्त सरकार बनवायचं नव्हतं, तर पुढील 10 वर्षांसाठी एक नवं नेतृत्व उभं करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी सतीशन यांच्यावर दाव लावला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीदरम्यान सतीशन यांनी एक धाडसी विधान केलं होतं. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं. या विधानामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला होता. यामुळं काँग्रेस कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं या निवडणुकीत उतरले आणि आज काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीनं एकूण 140 विधानसभेच्या जागांपैकी 102 जागा जिंकल्या. आज त्याच मेहनतीचं फळ सतीशन यांना मिळालं आहे. एक असा नेता जो अनेकदा दुर्लक्षित झाला, ज्याला अनेक पदं मिळाली नाहीत, जो शांतपणे काम करत राहिला, तोच नेता आज केरळच्या सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचला आहे. आणि त्यामुळेच VD सतीशन यांची ही कहाणी फक्त एका मुख्यमंत्री पदाची नाही, तर सातत्य, संयम आणि शांतपणे केलेल्या मेहनतीच्या विजयाची आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? VD सतीशन केरळमध्ये काँग्रेसला दीर्घकाळासाठी मजबूत करू शकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.